ज्या पद्धतीनं मागच्या काळात सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं होतं, मेगा इंजिनिअरिंग आणि L&Tचं जे टेंडर होतं, मेगा इंजिनिअरिंग आणि L&Tच्या टेंडरच्या मध्ये 3000 कोटी रुपयाचं जास्तीचं असलेलं टेंडर या महायुती सरकारनं मंजूर केलेलं होतं आहे। हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर या सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला। या सरकारला हे टेंडर मागे घ्यावं लागलं। या टेंडरमध्ये 3000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। मेगा इंजिनिअरिंग कंपनी ही कंपनी भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठे इलेक्ट्रो बॉन्ड देणारी कंपनी आहे। जाणीवपूर्वक या कंपनीला टेंडर देतं हे स्पष्ट होतंय आणि म्हणून या टेंडरमध्ये 3000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। असे अनेक भ्रष्टाचार या महाराष्ट्रात झाले, त्याच्या विरुद्ध आज आम्ही विरोधी पक्ष पूर्णपणे महाविकास आघाडी पायऱ्यावर उतरून आणि रस्त्यावर सुद्धा उतरून आंदोलन करत आहे।